या संपूर्ण विश्वाची माता म्हणजे अधिमाया शक्ती आहे. जगतजननी आहे, प्रत्येक जीवाची माता आहे. एवढंच नाही तर देवी देवतांची ही माता जगतजननी अधिमाया शक्ती आहे. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत आणि या ठिकाणी अधिमाया शक्ती ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी राक्षसाचा वध केला आणि त्या ठिकाणी मातेला तसं नाव मिळालं आणि भक्तांनी नाव दिला तसं. असंच एक आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवरती कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्हा आणि या बेळगाव जिल्ह्यातलं रायबाग तालुका आणि या रायबाग तालुक्यातलं चिंचणी नावाचं गाव आणि या ठिकाणी देवी मायाक्का म्हणजेच अधिमाया शक्तीचं भव्य असं मंदिर आहे. तर या ठिकाणी मायाक्का देवी कशी प्रकट झाली ते आजच्या आपण व्हिडिओमधून जाणणार आहोत. अहो, मायाक्का देवी म्हणजेच महाकाली आणि या ठिकाणची अनेक रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत की कलियुगामध्ये आजही त्या ठिकाणी चमत्कार घडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मायाक्का देवीकडे जर आपण पाहिलं तर मायाक्का देवीला त्या ठिकाणी बघा मिशा दिसतात. याचं सुद्धा रहस्य जाणणार आहोत. आपली कुलमाता आहे ना मायाक्का देवी. मग आमचा हा व्हिडिओ जरूर आपण शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट मायाक्का देवीचं उदो उदो अशी कमेंट आम्हाला जरूर करा. मायाक्का देवी आपलं जरूर रक्षण करील, आपल्या नवसाला पावेल. पण पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, मायाक्का म्हणजेच महाकाली आणि महाकाली म्हणजेच अधिमाया शक्ती, अधिमाया शक्ती म्हणजेच सती. तर मित्रांनो, मायाक्का देवी ही मूळ कोकणात होती, मूळ स्थान कोकणातले. परंतु त्या काळी या कोकण परिसरामध्ये कीळ आणि कीट नावाचे भयंकर राक्षस त्या ठिकाणी आले. पहिलंच या राक्षसांनी दोन्ही देवी आणि देवतांची घोर अशी तपश्चर्या केली आणि अनेक वरदानं प्राप्त केली. आता हे सगळं वरदान मिळाल्यानंतर राक्षस उन्मत्त झाले आणि कीळ आणि कीट राक्षसांनी साधू संत ऋषी यांना त्रास द्यायला चालू केला. एवढंच नाही तर देवी देवतांची ही पूजा बंद झालेली होती आणि देवी देवतांनाही हे राक्षस दोन्ही त्रास द्यायला लागले, कीड आणि कीट. त्यावेळी सगळ्या देवांनी साधू संतांनी महाकालीचा धावा केला. हे जगतजननी, या संपूर्ण विश्वाला वाचवा तुम्ही. आणि त्यावेळी अधिमाया शक्तीनं घेतलेलं हे महाकालीचं स्वरूप आणि या महाकालीनं एवढं मोठं भयंकर स्वरूप घेतलेलं होतं, एवढं मोठं रूप होतं की एक जर पाऊल टाकला तर पृथ्वीलाही भेगा पडाव्यात असं हे भव्य रूप होतं. आणि महाकालीने त्या ठिकाणी कीळ आणि कीट या राक्षसांचा बघा पाठला चालू केला. युद्ध होणार होतं परंतु राक्षस पुढे पळू लागले आणि महाकालीने त्यांचा पाठला चालू केला. आणि असं होता होता म्हणजेच पळता पळता हे महाभयंकर दोन्ही राक्षस कर्नाटक भागामध्ये आले आणि या कर्नाटक भागातला रायबाग तालुका आणि रायबाग तालुक्यातलं चिंचणी नावाचं गाव या ठिकाणी हे दोन्ही राक्षस आले आणि घनघोर असं युद्ध त्या ठिकाणी महाकालीचं आणि कीळ आणि कीट राक्षसाचं झालं. आता समोर अखंड विश्वाची माता जगतजननी, सगळ्या देवतांची ताकद त्या ठिकाणी आली. भयंकर असं युद्ध चालू झालं आणि शेवट राक्षस मरणाच्या वाटेवरती होते, म्हणजे पडले राक्षस खाली, घाबरले. त्यांना माहित होतं देवी आपल्याला आता मारणार. कीळ आणि कीट राक्षस देवीच्या पायाशी नतमस्तक झाले, देवीला माफी मागू लागले आणि देवीला त्या ठिकाणी सांगू लागले, एक वचन त्या ठिकाणी देवीला द्याम सांगू लागले की हे माता, तू अखंड विश्वाची जननी आहेस, तू आम्हाला आता मारणार आणि तुझ्या हातून मरण येणं म्हणजे आमचं भाग्य आहे, परंतु मरते समयी आमची एक इच्छा आहे, तू पूर्ण कर. महाकालीने सांगितलं की तुमची इच्छा मी पूर्ण करेल. काय तुमची इच्छा आहे? कीड आणि कीट या राक्षसांनी सांगितलं की हे माता, आम्हाला माणसांचं रक्त दे, खायला काहीतरी दे, असा तो आशीर्वाद दे. आणि त्यावेळा जगतजननीने सांगितलं की इथून पुढं माणसांचं रक्त तुम्हाला मिळणार नाही, तर इथून पुढं तुम्हाला धान्य मिळेल, ती सुद्धा दरवर्षी मिळणार नाही, तर एकदम तुम्हाला आम्ही धान्य देऊ, असं वचन त्या ठिकाणी महाकालीनं कीड आणि कीट राक्षसाला दिलं. दोन्ही राक्षसांचा वध ते मातेनं केला आणि हे संपूर्ण विश्वच भयमुक्त केलं या राक्षसापासून. बघा, देवतांचंही रक्षण झालं, भक्तांचंही रक्षण झालं. परंतु या चिंचणी गावामध्ये आता मातेला थांबायचं होतं, महाकालीला, की मला या ठिकाणी भक्तांचं रक्षण करायचंय आणि भक्तांच्या वरती आईप्रमाणे माया करायची.
लक्षात घ्या, म्हणून तर मायाक्का म्हटलं जातं. माय म्हणजे आई, आणि अक्का हा शब्द मित्रांनो कर्नाटक मधला आहे, म्हणून मायाक्का म्हटलं जातं. आता देवीला या ठिकाणी थांबायचं होतं, परंतु हा जो भाग आहे हा रायबाग तालुका आणि हे चिंचणी गाव, म्हणजे या चिंचणी गावामध्ये मूळ जी देवी पहिली होती ती हिरी नावाची देवी होती. मित्रांनो, हिरी देवी हा सुद्धा अधिमाया शक्तीचाच एक अंश आहे, लक्षात घ्या. परंतु हिरी देवी या ठिकाणचं ग्रामदेवी होती. लक्षात घ्या, ग्रामदेवीला विचारल्याशिवाय देवी राहू शकत नाही, इथं लक्षात घ्या, महाकाली जरी असली तरी. म्हणून महाकालीनं त्या ठिकाणी हिरी देवीला विचारलं की मला भक्तांसाठी या ठिकाणी राहायचंय, भक्तांचा उद्धार करायचा आहे. आता हिरीदेवीने ऐकल्यानंतर हे महाकालीचं बोलणं, हिरीदेवी त्या ठिकाणी म्हणाली, तुम्ही अखंड विश्वाची माता आहात, परंतु माझ्या दोन अटी आहेत. आता हिरीदेवीने त्या ठिकाणी सांगितलं की पहिला मान माझा आणि दुसरा मान तुझा. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी आज सुद्धा बघा चिंचणीला जाणारे जे भक्त आहेत मायाक्का देवीच्या पाया पडायला, पहिलं दर्शन हिरीदेवीचं घेतलं जातं बघा, आणि नंतर मायाक्का देवीचं दर्शन घेतलं जातं. आता दुसरी आठ त्या ठिकाणी हिरीदेवीने सांगितलं की हे माता, पहिला नैवेद्य माझा आणि दुसरा नैवेद्य तुझा. आजही मित्रांनो लक्षात घ्या, लाखो भाविक जातात, पहिला नैवेद्य हिरीदेवीला दाखवला जातो आणि दुसरा नैवेद्य आपल्या अखंड विश्वाची जगत जननी मायाक्काला दाखवला जातो. आणि याच्यानंतर मायाक्का देवी बघा त्या ठिकाणी राहिली. ग्रामदैवतेला विचारून आणि अनेक भक्तांना त्या ठिकाणी हळूहळू प्रचिती येऊ लागली की मायाक्का देवी नवसाला पावते, आईच्या प्रेमानं धावून येते. मित्रांनो लक्षात घ्या, जसं मुलाला जर लागलं तर आई धावत येते बघा, आणि आपल्या मुलाच्या जखमेवरती फुंकारी मारते, मुलाला बरं वाटतं का नाही. तसंच मित्रांनो शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी मायाक्का देवी आपल्या भक्तांना ज्यावेळेला हाक मारते वाऱ्यासारखी धावून येते. तुम्ही महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात असताल आणि मायाक्का देवीचं कुंकू जर आपल्या माथी असेल तर मायाक्का देवी धावून येते बघा, नवसाला पावते. आणि पुढं भक्तांच्या सहकार्यातून भव्य असं मंदिर उभं राहिलं. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास हा शेकडो वर्षाचा आहे बघा. मायाक्का देवीच्या मंदिरात गेल्यानंतर त्या मूर्तीकडे जर आपण पाहिलं, इतकी मूर्ती तेजस्वी महाकालीची की स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो आणि डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. असं हे मूर्तीचं तेजस्वी रूप. या मंदिराचं बांधकाम दगडी कोरीव आहे. या मंदिराचा भव्य आवार, नगारखाना, आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो देवीचं वाहन घोडा आहे, आणि या घोड्याला चांदीच्या नखी आहेत. आजही ज्यावेळेला देवीची आरती चालते त्यावेळेला तो घोडा देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतो आज सुद्धा. आणि त्या ठिकाणी येणारे भाविक त्या घोड्यावरती भंडाऱ्याची मुक्त उधळण करतात. मित्रांनो, देवीचा वार हा रविवार आहे बघा. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या अनेक ठिकाणाहून पौर्णिमेला लाखो भक्त त्या ठिकाणी येतात आणि महाकालीच्या म्हणजेच मायाक्का देवीच्या पायाशी नतमस्तक होतात. मित्रांनो, देवीला मिशा काय आहेत आपण नीट जाऊन निरीक्षण करून पहा मूर्तीकडं, त्याचं सुद्धा रहस्य आहे. ज्या वेळेला हे महाभयानक युद्ध झालेलं होतं, लक्षात घ्या, महाकालीला सगळ्या देवी देवतांनी शस्त्रास्त्र दिली बघा, परंतु या युद्धाच्या वेळेस देवादिदेव विष्णुदेवांनी एक विशिष्ट प्रकारची शक्ती त्या ठिकाणी आपली अधिमाया शक्तीला दिलेली होती, आणि त्यामुळं देवीला मिशा आहेत बघा त्या ठिकाणी. आजही आपण निरीक्षण करून पहा. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, आपण त्या ठिकाणी गेलात, हल्लाळ नावाची जी नदी त्या ठिकाणी पहिला आपण स्नान करा आणि मगच आपण मायाक्का देवीच्या दर्शनाला जा. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की मायाक्का देवीचा कलियुगात असणारा चमत्कार. हा सुद्धा बघा चमत्कार आहे. देवीनं भक्ताला दिलेलं वचन तर देवी पाळते, परंतु विचार करा, ज्या राक्षसांचा वध केला कीड आणि कीट, त्या राक्षसांना दिलेलं वचन सुद्धा देवी आज सुद्धा पाळते. शेकडो वर्षाचा काळ निघून गेला तर मित्रांनो, महाकालीनं राक्षसाला वचन दिलं होतं की 3 वर्षातून तुम्हाला धान्य मिळेल, आणि आज सुद्धा बघा ज्या ठिकाणी ते मंदिर आहे राक्षसांचं तिथे त्या ठिकाणी 2 डेरे आहेत, आणि यात धान्य टाकलं जातं बघा. ज्वारी टाकली जाते, 11 प्रकारचं धान्य टाकलं जातं, आणि दूधही टाकलं जातं डेऱ्यात. मित्रांनो, 2 दिवसांनी हे डेरे जर उघडून पाहिले तर दुधाला खळखळा उकळी येते बघा. विचार करा, कुठलाही जाळ नाही, कुठली आग नाही, दुधाला उकळी, धान्य शिजलेलं दिसतं बघा. मित्रांनो, हा कलियुगातला चमत्कार आहे. आजही बघा महाकाली आपल्या भक्ताला, राक्षसाला दिलेलं वचन आजही पाळत आहे. किंवा मी कुठलीही अतिशयोक्ती सांगत नाही आपल्याला, आपण जाऊन पहा.
देवीला जो नैवेद्य आहे तो सगळ्यात जास्त बघा पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो देवीला. ती आहे अधिमाया शक्ती, ती आहे पार्वती माता. बाजरीची भाकरी भरलेलं वांग देवीला आवडतं आणि आजही भक्त अगदी आवडीनं श्रद्धेनं मातेला त्या ठिकाणी देतात. एवढंच नाही मित्रांनो, तर बिरुदेव भगवान शिवशंकराचा अवतार आणि या बिरुदेवांचा संभाळ मायाक्कानं केला हो. ग्रंथामध्ये ते सांगितले. म्हणून मित्रांनो, या फेब्रुवारी महिन्यामध्ये जी यात्रा भरते देवीची, महिनाभर यात्रा चालते, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे जाती धर्माची लोक बघा, सगळीकडून बघा भक्त त्या ठिकाणी येतात. आणि सगळ्यात विशेष सांगावं वाटतं मित्रांनो, धनगर समाज हा लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी येतो आणि मायाक्का देवीच्या पायाशी नतमस्तक होतो. विश्वासानं अगदी ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचं रक्षण करते, ज्याप्रमाणे घार आकाशातून फिरते, परंतु लक्ष असतं आपल्या पिलापाशी. घार कुठं असतं? आकाशात असते का नाही? कित्येक किलोमीटरचं अंतर असतं, तिथून घार आपल्या मुलाचं रक्षण करते. मित्रांनो, तशी अधिमाया शक्ती हो, ही महाकाली, ही मायाक्का देवी आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात राहत असताल आणि तुमचा विश्वास असेल, तुमची श्रद्धा असेल, तुमच्या माथी आईचं कुंकू असेल, तुमची सेवा असेल, तुम्ही वर्षातून एकदा तरी तिथे जात असाल, तर ही माया म्हणजेच माया शक्ती, आईची शक्ती, अधिमाया तुमचं रक्षण जरूर करील. आलेलं संकट माघारी फिरवण्याची ताकद या मातेकडे आहे. म्हणून मित्रांनो, विश्वासानं त्या ठिकाणी आपण एकदा तरी जा मायाक्का देवीच्या दर्शनाला आणि ती त्या ठिकाणचं भाग्य मिळवा, त्या ठिकाणचं आईचं प्रेम मिळवा. मित्रांनो, सुंदर अशी ही मायाक्का देवीची कथा, ही माहिती आपल्याला जर आवडली असेल ना, तरच लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारार्थ आपण सामील व्हा. आणि आम्हाला कमेंट मायाक्का देवीचा उदो उदो अशी कमेंट जरूर करा. कारंड्या लाडीचं उदो उदो अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.